नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? कृष्णकांत देवराम डुकरे. गाव आणि तुमचं पूर्ण पत्ता? गाव पारगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. हे काय, हे तुमचं वांग्याचं प्लॉट दिसतो, हा कुठलं वांग लावलेलं आहे? हे मैकोचं 1770 वाण लावलेलं आहे आपण. हे गेल्या वर्षी पण लावलं होतं आणि ह्या वर्षी लावतोय. अतिशय उत्कृष्ट असं मैकोचं हे 1770 वाण आहे. त्याचं उत्पादन भरघोस असं निघत आहे आणि चकाकी कॅल्शियम बोरान खतं त्या प्रमाणात त्याला सोडल्यामुळे भरपूर क्वालिटीवान फळं निघत आहेत त्याची आणि उत्पादन भरघोस चालू आहे सध्याच्या काळामध्ये. अजूनही उत्पादनाची भरघोस निघण्याची अपेक्षा व्यक्त करतो. वा वा. तर म्हणजे तुमचं म्हणणं आहे हे तुम्ही 1770 वाण मागल्याही वर्षी लावलं होतं? हा, गेल्या वर्षामध्ये लावले होते हे वाण. 1770 5,000 काडी गेल्या वर्षी होते आणि ह्या वर्षी 5,000 5,000 रुपये मागल्या वर्षी होती, या वर्षी पण 5,000 रुपये आहे. केव्हापासून हा प्लॉट सुरू झाला तुमचा? हा साधारणपणे जवळ 2 महिने म्हणजे 3-4 म्हणजे आता जवळजवळ आता 6वा महिना. हा 3 एप्रिलला चालू झाला. 3 एप्रिलला म्हणजे मे जून म्हणजे जवळपास आता आपण म्हणू की हे 2.25 महिने साधारणपणे चालू झाले. 67-68 दिवस झालेले आहेत. 2.25 महिने या प्लॉटला झाले. किती तोडे झाले असतील साधारण? साधारणतः 4 दिवसाला एक तोडा येतो साधारण पाठीमागे आणि तसे दरवाजात चालू आहे म्हणायचे थोडे थोडे असे 300 किलो दरवाजचे चालू आहे. एका एकरात आहे का हे तुमचं 1770 वांग? हा, 1 एकरामध्ये मैकोचं 1770 वांग एका एकरात तुम्ही लावलं. मग आतापर्यंत हे 2 महिन्यात 68 दिवसात तुमचे जे तोडे झाले त्यात किती लाख रुपयाचं उत्पन्न मिळालं तुम्हाला? साधारणपणे 3 ते 3.25 लाखाचे उत्पादन झाले आहे आतापर्यंत. आणि इथून पुढे काय अपेक्षा आहे? पूर्ण याचं जे ड्युरेशन राहील अजून महिनाभर जर चाललं तर 1.5-1.5 लाख रुपये अजून वाढतील अशी अपेक्षा आहे. 5 लाखाच्या आसपर्यंत उत्पादन जाण्याची शक्यता आहे. 3-3.25 झालाय आणि आता प्लॉट मध्ये बघितल्यानंतर आताच त्याला एवढे फळ लागले. तुम्ही इथं बघू शकता की फळाची संख्या, फळाची क्वालिटी म्हणजे एक नंबर सगळीकडे लागलेले आहे. तर साधारण म्हणजे आता म्हणू शकतो आपण की या उभ्या प्लॉटवरतीच अजून 1 लाख रुपयाची वांगे तर सध्याच आहेत. हा, सध्या आहे. म्हणजे आणखी एखादा लाख नवीन लाख लागेल. या परिस्थितीत आपल्याला साधारण 5-1 लाखाचं उत्पन्न एका एकरात होऊन राहिलं. 5 लाख रुपयाचं उत्पन्न एका एकर वांग्याच्या क्षेत्रात आणि ते मला वाटते हे मैकोचं 1770 जे वाण आहे त्याच्यामुळे हे साध्य होऊन राहिलं. 17 वाण असतं तर तुम्हाला एवढं उत्पन्न मिळालं नसतं आणि साधारण हे वाण अतिशय उत्कृष्ट असं वाण आहे. मग हे 1770 वाणापासून जर तुम्हाला 5 लाख उत्पन्न मिळतं तुम्ही पुढल्याही वर्षी बहुतेक केस लावालच नाही. हे लावणार आणि साधारणपणे याला 1 लाख रुपये खर्च झालेला आहे. आता 1 लाख रुपये खर्च झाला आणि 5 लाख रुपयाचं उत्पन्न म्हणजे तुम्ही या वाणापासून समाधानी आहे. म्हणजे मैको ह्या वाणापासून समाधानी भरपूर आहे. मैकोचं 1770 वाण क्रांतिकारी वाण आहे आपण असं म्हणू. शेतकऱ्यासाठी क्वालिटी आणि याचं शायनिंग वगैरे फूडची क्वालिटी एक नंबर जोरदार आपण म्हणू शकतो. सगळीकडे तुम्हाला याच पद्धतीचे वांग्याची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर आहे? हो, बरोबर. आणि याच्यावर तुम्ही मॅनेजमेंट खूप चांगलं केलं आहे. तुमचं मेहनत आहे, तुमच्या वडिलांची, भावाची, तुम्ही सगळ्यांनी चांगली मेहनत केली आहे. पण मला वाटते रोग आणि इतर काही गोष्टी याच्यावरती कमी आहेत आणि एकदम क्लिअर प्लॉट दिसून राहिला जेणेकरून तुम्हाला याचा तरी पावसामुळे याला थोडासा परिणाम झालेला आहे. नाही भरपूर अजून उत्कृष्ट प्लॉट असतात. मागल्या 15 दिवसात पाऊस झाला आपल्या भागात. सगळीकडे मान्सून पूर्व पाऊस झाला त्याच्यामुळे आपल्या तशी साधारण एका तोड्याला याचे 300 कॅरेट निघलेत एका पूर्ण प्लॉटचे. एका तोड्याला 300 कॅरेट. तर आपण म्हणू शकतो शेतकरी बंधूंनो की दादानी जे 1770चं उत्पन्न घेतलं आहे, दुसरं वर्ष आहे आणि ते या मैकोच्या 1770 वाणापासून एकदम संतुष्ट आहे. तर बहुतेक ते सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतील की जर भरताचे वांगे चांगल्या क्वालिटीचे लावायचे, उत्पन्न चांगलं मिळवायचं, पुढच्या वर्षी हे 17 मैकोचं 1770 लावायला सांगू शेतकऱ्यांना शक्यतो पुढच्या वर्षी. वा. अभिनंदन तुमचं. तुम्ही विक्रमी उत्पन्न काढलं आणि मैकोचं 1770 पासून तुम्ही चांगला फायदा घेतला. मैको फक्त वांगेच नाही, कोबी असो, टोमॅटो असो, बाकी जे पिकं आहेत, भाजीपाल्याची पिकं आहेत त्यातही तुम्हाला चांगले वाणं देत राहते आणि तुम्ही मैकोचा विश्वास ठेवला आणि मैकोने तो सार्थ ठरवला. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुमचे आल्याबद्दल धन्यवाद.